मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो, मैत्रिणींनो। तर सकाळची वेळ बघा, तुम्हाला सकाळचं वातावरण दाखवलं की आज धुकं भरपूर पडलेलं, धुकं दिसत होतं, पुढचं माणूस दिसत नव्हतं, एवढं म्हणजे धुकं पडलेलं। आणि आपली चालल्या बघा गहू पेरणी। तर गहू पेरणी कशी असत्या, तर आम्ही ट्रॅक्टरनं सरी सोडून सरी बरोबर असं गहू पेरून घेतोय। तर सकाळचं वातावरण आहे, सकाळच्या वाजतात 7:30। तर 7:30 वाजता आम्ही जनावरांची दूध वगैरे काढून शेडवरचं आवरून नंतर आम्ही आलोय गहू पेरणी करायला। तर बघा कारभार लागले, त्या औषधाची पुडी त्या बियामध्ये होती, बी आणलेली त्यात ती मिक्स करायला लागले त्या। तर आपण गहू पेरणार आहोत, तर गव्हाबरोबर आपण लागवड सुद्धा पेरणार आहे, कारण की गव्हाबरोबर लागवड सुद्धा त्या फणामध्ये जाते, ज्या फणातनं आपल्या बी पडतं, मग ती लागवड व्यवस्थित लागते आपल्या पिकाला। तर आपण वरून न टाकता गव्हाबरोबरच पेरणार आहे। तर मित्रांनो, मैत्रिणींनो, शेतीतले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक शेअर नक्की करा। नवीन कोण माझ्या चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला बघा आमची गहू पेरणी कशी आहे। बियाणं आणून तास झालं रानात टाकलंय। तुम्ही आज आलाय, त्याने बियाणे मिळालं नाही, त्याला काय आता आमचं काय स्क्रू पडलाय तो पूर्ण हलणार हो, कुट्टी मारली की पूर्ण हलाय नाही। जायचं पण काहीतरी जुगाड बस बस ते उलट्यावर असते काय नाही, चल देवाला असलं म्हणजे बस, कुठं असलं म्हणजे काय नाही, जमायला असते आपलं काय नाही, जमायला टाकलंय तिथं देवा। तर मित्रांनो, मैत्रिणींनो, पेरताना बघा काय म्हणतात, बगळा किती प्रमाणात आहेत बघा। सकाळची वेळ आहे आणि पुढं पेराय चालू आहे आणि मागं किडामुंगी खायला बगळं उभा आहे ते। तर हे बघा ट्रॅक्टर पुढे गेलाय पेरत, आणि तिथं खोडकी असत्या ऊसाच्या रानात आम्ही गहू करायला लागलोय, ती खोडकी त्या फणा असतोय त्यात अडकलेली, आणि तिथं पडत नव्हतं गहू। मग ट्रॅक्टरवाल्यांनी कारभाऱ्यांना बोलवून घेतलं ती खोडकी काढण्यासाठी। तर चला खोडकी काढून नंतर पुढं पेरायचं चालू झाले। तर आपलं ही 1 एकर असेल बघा, बहुतेक 1 एकर असेल रान। तर ह्या रानामध्ये आपण असा ही सरी ट्रॅक्टरच पुढं सरी पण मारतोय आणि पेरतोय पण। ही बघू शकता सकाळचं वातावरण कसं आहे, आणि खूप छान वाटतंय मित्रांनो, मैत्रिणींनो, खरं छान वाटतंय पण, आणि मनाला भीती सुद्धा वाटते की जर आपण गहू केला आणि पावसाचं वातावरण दिसतंय, पावसानं जर काय गडबड केली तर गव्हाला खूप मोठा परिणाम होणार आहे, गव्हावर आपण जी पेरणी केली त्याच्यावर। आणि आता नाही म्हटलं तर मित्रांनो 10,000 खर्च आलाय मला गहू पेरायला, लागवड, बी, ट्रॅक्टर भाडं हे सर्व मिळून 10,000कडे गेले। मग शेतकरी बघा
तर शेतकरी राजा आपला निसर्गाच्या जीवावर लाखानं बियाणं शेतामध्ये घालतोय. तर मित्रांनो मैत्रिणींनो, शेती करणं सुखाचं नाही. जेवढा आपल्याला मिळणार आहे त्याच्या निम्म्यानं तरी आपल्याला शेतात घालावं लागतं. तर मित्रांनो मैत्रिणींनो, लागलंच आम्ही पेरलं पण आणि पाणी सुद्धा लावलं शेताला. आणि कारभारी शेतातच आहेत, पाणी लावले तिथं. आणि मी आल्या घरी तर घरचं सगळं आवरून अभिषेक करायला लागले स्वामी समर्थांना. तर आज गुरुवार आहे, शेवटचा गुरुवार. तर चला स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन पुढची वाटचाल आपण करूया. तर मित्रांनो मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. इथंच व्हिडिओ थांबवते.